पुढची बातमी आपण पाहूयात। सोनिया गांधींचा पूर्ण वंदे मातरमला विरोध आहे का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू झाल्यात, कारण काँग्रेस मुख्यालयातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्यास सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतल्याचा आरोप आहे। या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी यांनी गाणे थांबवण्याचा इशारा करताना देखील त्या दिसतायत। त्यांच्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे उभे होते आणि राहुल गांधी हे देखील उभे होते, तर हातांनी त्या इशारा करत होत्या। त्यामुळे पूर्ण वंदे मातरमला त्यांचा विरोध आहे का या संदर्भातल्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। पुढची बातमी आपण पाहूयात। देशामध्ये मानसिक नक्षलवाद अजूनही शिल्लक आहे। सोनिया गांधींचा पूर्ण वंदे मातरमला विरोध आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता टीका केलेली आहे। संपूर्ण वंदे मातरम थांबवण्यास सांगितल्याचा आरोप देखील आता फडणवीसांनी केला आहे। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही तर काय आहे। अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। मला असं वाटतं की अतिशय योग्य उल्लेख त्यांनी केलाय। बंदूक घेतलेला नक्षलवाद तर संपला, पण त्याहीपेक्षा खतरनाक असा दिमागी नक्षलवाद, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे, असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय। आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला।